talking of artificial intelligence, I have a piece of advice to our young दिव्या शिंदे बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर आली आहे आणि बाहेर पडताच तिचं नशीब जणू पूर्णपणे बदललं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिव्या शिंदेला इतकं मोठं सरप्राईज मिळालं आहे की सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. म्हटलं जात आहे की मुकेश अंबानी यांनी तिला खूप मोठं आणि खास सरप्राईज दिलं आहे. हे सरप्राईज नेमकं काय आहे याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. खरंच दिव्या शिंदेचं नशीब पूर्णपणे बदललं आहे. बिग बॉस मराठीमधून बाहेर आल्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. शोमध्ये ती जिथे संघर्ष करताना दिसत होती तिथे आता बाहेर येताच तिला प्रचंड प्रेम, पाठिंबा आणि लोकप्रियता मिळत आहे. सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे. तिचे चाहते सातत्याने तिचं कौतुक करत आहेत आणि तिला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. अनेक लोक दिव्या शिंदेसाठी खूप आनंदी आहेत. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं असं चाहत्यांचं म्हणणं आहे. मात्र काही लोक असेही आहेत ज्यांना दिव्या शिंदे फारशी आवडत नव्हती आणि ते या बदलामुळे फारसे आनंदी नाहीत. तरीही सत्य हेच आहे की दिव्या शिंदेच्या आयुष्यात आता एक नवा टप्पा सुरू झाला आहे. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, आपण दिव्या शिंदेला लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहणार आहोत का, की ती मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणार आहे? चाहते तर तिच्या मोठ्या पडद्यावरील एंट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. मग मित्रांनो, तुमचं मत काय आहे? तुम्हाला दिव्या शिंदे बॉलिवूडमध्ये पाहायला आवडेल का, की मराठी चित्रपटांमध्ये? कमेंट करून नक्की सांगा. एक गोष्ट मात्र नक्की, दिव्या शिंदेचं आयुष्य खरोखरच बदलत आहे आणि हा बदल तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे. दिव्या शिंदे को ऑफर मिलने चाहिए या नहीं, आप कमेंट करके ज़रूर बताना, क्योंकि दिव्या शिंदे जब से बिग बॉस मराठी 6 से बाहर आई हैं तब से वो बहुत ज़्यादा चर्चों में है और सोशल मीडिया पर लोग उन्हें पसंद भी कर रहे हैं और चाह रहे हैं कि मराठी फिल्मों में आए या बॉलीवुड फिल्मों में आए या बड़े प्रोजेक्ट में नज़र आए या कोई अमीर इंसान उन्हें सपोर्ट करे. आप क्या कहेंगे, कमेंट करके ज़रूर बताना.